जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पदभरतीची प्रतीक्षा कायम. सिंहस्थापूर्वी अग्निशमन दलात पदे भरण्याची मागणी. सन 2015 मधील सिंहस्था दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागात तात्पुरती नियुक्ती दिलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना गेल्या 12 वर्षात महापालिकेने कायमस्वरूपी भरती न केल्याने त्यांची प्रतीक्षा आजही कायम आहे. यात नाशिकमधील 20 जवानांचा समावेश आहे. या सर्व जवानांनी राज्य शासनाच्या अग्निशमन सल्लागाराच्या मुंबईतील महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी येथून अग्निशमन दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. आता 2027 मध्ये होणारा सिंहस्थ जवळ येऊन ठेपल्याने पदभरती मार्गी लागणार का, असा सवाल जवानांनी उपस्थित केला आहे. नाशिक शहराची लोकसंख्या 20 लाखाच्या पुढे गेली असून ब वर्ग असलेल्या नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आस्थापनेवर 529 विविध पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात केवळ 107 पदे कार्यरत असून तब्बल 73% पदे म्हणजेच 422 इतकी विविध पदे आजमितीला रिक्त आहेत. शासनाने ऑक्टोबर 2016 मध्ये नाशिक अग्निशमन विभागाला प्रादेशिक दर्जाही दिला. त्यामुळे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर करण्यासही शासनाने मंजुरी दिली. प्रत्यक्षात आजही अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची मारामार आहे. शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येतील वाढ, सेवानिवृत्ती, औद्योगिक क्षेत्रातील वाढीच्या तुलनेत नाशिक पालिकेच्या अग्निशमन दलाकडे कर्मचारी संख्या अपुरी ठरत आहे. गेल्या 25 वर्षांपासून पालिकेच्या अग्निशमन विभागात पदभरती झालेली नाही. सतीश कुलकर्णी महापौर असताना मानधनावर अग्निशमन कर्मचारी पदभरतीस मंजुरी देण्यात आली होती. पालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेत्याच्या दालनालाच आग लागल्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलात 58 फायरमनची भरती करण्यास तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांनी ही मंजुरी दिली होती. त्यानंतर शासनानेही सेवा प्रवेश नियमांना मंजुरी घेऊन पालिकेला 148 फायरमन, 78 लीडिंग ऑफिसर, 6 वायरलेस ऑपरेटर, 98 वाहनचालक आणि 12 सब ऑफिसर अशा एकूण 342 पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवला होता. कर्मचारी संख्येत घट. गेल्या सिंहस्थ जून 2015 मध्ये राज्य शासनाने अग्निशमन सल्लागार कार्यालय असलेल्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई येथून 140 प्रशिक्षणार्थी नाशिक महापालिकेकडे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिकल अटॅचमेंटसाठी पाठवण्यात आले होते. त्यात 20 प्रशिक्षणार्थी जवान नाशिकचेच होते. त्यांनी सिंहस्थात कोणत्याही मानधनाशिवाय सेवा दिली. गेल्या 12 वर्षात काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कर्मचारी संख्या आणखी कमी झाली आहे. सिंहस्थाच्या नियोजनात अग्निशमन दलाच्या जवानांची पदभरती करून रोजगाराचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रशिक्षित फायरमॅन यांनी केली आहे.